नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय टेकाडे, महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय खापरखेडा इयत्ता 12वी च्या मराठीच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण लेखक वसंत सबनीस यांचा दंतकथा नावाचा पाठ अभ्यासणार आहोत। लेखक वसंत सबनीस यांचा दंतकथा हा जो पाठ आहे, हा पाठ म्हणजे एक ललित लेख होय। या ललित लेखामधून दात दुखीमुळे होणाऱ्या असहाय्य वेदना, दात दुखीमुळे व्यक्तीची होणारी दयनीय अवस्था आणि या दयनीय अवस्थेमध्ये सुद्धा घडणारे प्रसंगनिष्ठ विनोद, सोबतच शाब्दिक कोट्या, त्यानंतर मराठीतील म्हणी आणि वाक्प्रचार, यामुळे हा जो पाठ आहे हा अतिशय विनोदी पाठ म्हणून ओळखला जातो। आणि या विनोदी पाठामुळे हा पाठ जेव्हा आपण वाचतो तर प्रत्येक वाचक जो आहे तो त्या ठिकाणी हसल्याशिवाय राहत नाही। अशा या दंतकथा या पाठामध्ये लेखकाने दातदुखीमुळे होणाऱ्या असह्य वेदनेचं चित्रण केलेलं आहे आणि त्या वेदनांमध्ये, त्या गंभीर प्रसंगामध्ये सुद्धा त्यांनी विनोदाची निर्मिती केलेली आहे। मित्रांनो, पाठाच्या सुरुवातीलाच लेखक असं म्हणतात की मानवी शरीर जे आहे, मानवी देह जो आहे तो पंचमहाभूतांनी बनलेला आहे। मग ज्या या ज्ञानी लोकांनी असं म्हटलेलं आहे की मानवी देह हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे, त्या ज्ञानी लोकांना सहावं महाभूत, ज्याला आपण दात म्हणतो, हे कदाचित दिसलं नसेल का, असं लेखक पाठाची सुरुवात करतात। आणि या ठिकाणी मग की पंचमहाभूतांमध्ये जसं बाकीच्या ना महत्व आहे, तसंच दात सुद्धा हा एक पंचमहाभूतच आहे, सहावं महाभूतच आहे, असं त्या ठिकाणी लेखक आवर्जून सांगतात। आणि दातदुखी मनुष्याचा विकास होत असताना, जेव्हा मनुष्याचा जन्म होतो तेव्हा त्याच्या सगळ्या अवयवांची वाढ सोबत होते, परंतु दात असा एक अवयव आहे की जो 6 ते 7 महिन्यांनी त्याला वाढ होण्यास सुरुवात होते। म्हणून लेखक या ठिकाणी गमतीने असे सुद्धा म्हणतात, कदाचित दाताची कल्पना किंवा दाताविषयीची गूढ गोष्ट ही कदाचित परमेश्वराने राखून ठेवलेली असावी, की जेणेकरून मनुष्याचा गर्वहरण करायचं असेल तर त्यांनी दाताचं गूढ परमेश्वराने लपवून ठेवलेलं असावं, असे लेखक या ठिकाणी सांगतात। सोबतच त्या ठिकाणी की जेव्हा बाकीच्या अवयवांचा विकास सोबत होत असताना एखाद्या पाहुण्यासारखा दात मात्र सगळ्यांच्या सभेमध्ये मागवून यावं एखाद्या अतिथींनी, तशा प्रकारे दात 5-6 महिन्यानंतर यायला सुरुवात होतो। दात येतो तेव्हा त्रास होतो आणि दात गेल्यानंतर पश्चाताप होतो, असं सुद्धा लेखक आवर्जून या लेखामध्ये सांगतात। दाताविषयीची कल्पना मांडताना लेखक म्हणतात की दाताविषयी मला मुळीच आदर वाटत नाही। त्याचं कारण सांगतात, कारण की दात या विषयाने लहानपणी माझ्याविषयीची कल्पित कथा आहे की जेव्हा मला दात येत होते तेव्हा मी घरच्यांना रडवलेलं होतं आणि एवढंच नाही तर घरचे सुद्धा माझ्या या दातामुळे फार त्रासलेले होते। आणि म्हणून लेखक म्हणतात की दाताविषयी मला मुळीच आदर नाही। लेखक या ठिकाणी स्वतः सांगत असताना लेखक म्हणतात की माझ्या पुढे असं वाक्य सुद्धा आलं की मराठी भाषेमध्ये सुद्धा दाताविषयी काही विशेष आदर नाही। जास्तीत जास्त एखादा कवी असेल तर त्या कवीने एखाद्या प्रियशीच्या कुंदकळ्यांपर्यंत दाताची तुलना केलेली दिसते, परंतु विशेष असं मराठीमध्ये दाताविषयी कुठेच लिहिलेलं नाही। दाताविषयीच्या ज्या काही 2-4 म्हणी असेल तर त्यामधून केवळ विकारपणाच त्या ठिकाणी लक्षात येतो, बाकीचं दाताविषयीचं असं विशेष लिखाण मराठीमध्ये नाही। हे कळत सांगत असताना लेखक आवर्जून त्या ठिकाणी सांगतात की एखादा प्रियकर असेल तर एखादा प्रियकर रंग, त्यानंतर रूप हे पाहून किंवा डोळे बघून एखाद्या प्रियशीच्या प्रेमात पडतो, परंतु दात बघून एखादा प्रियकर प्रियशीच्या प्रेमात पडलेला मी आजपर्यंत पाहिलेला नाही, अशी शाब्दिक कोटी सुद्धा त्या ठिकाणी लेखक वसंत सबनीस करतात। अशा पद्धतीने दाताविषयी लेखक फार दूर होते आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जेव्हा दात दुखायचा तेव्हा लेखक त्या व्यक्तीची अवहेलना करायचे की काय एवढीशी दातदुखी आणि हा काय त्याचा विषय करतो, अशा प्रकारची लेखकाची भूमिका दाताविषयीची होती।
परंतु लेखकाच्या परिचयातील जेव्हा परशा नामक एक पैलवान होता जो लेखकाच्या परिचयात होता आणि तो परशा पैलवान म्हणजे अगदी रानावनात जाताना सुद्धा लांडग्यासोबत झगडलेला, लांडग्यांना पळवून लावणारा असा परशाची ओळख होती. परंतु हा परशा जेव्हा दातदुखीने त्रस्त होतो आणि तेव्हा मग लेखकाला कुठेतरी संशय येतो, दातदुखीचा संशय लेखकाला येतो. असा हा जो परशा राहतो, हा परशाचं वर्णन करताना लेखक म्हणतात की परशाचा मला मुळातच राग येत होता, कारण की परशाला त्याच्या स्वतःच्या शरीरयष्टीवर फार घमेंड होता आणि त्या घमेंडात तो वावरत होता. आणि म्हणून एके दिवशी हा परशा अशाच पद्धतीने जेव्हा रस्त्याने लेखकाला जाताना दिसायचा, तो लेखकाने विचारलं काय, परशाने त्याला विचारलं, लेखकांना विचारलं की काय, कुठे चालला. लेखकाचं उत्तर राहायचं की कुस्ती खेळायला. तर त्यावर परशा उपरोधिकपणे लेखकाला हिणवायचा आणि म्हणायचा, अरे अगोदर तुझ्या चेहऱ्यावरची माशी तर उडव आणि मग तू कुस्ती खेळायचं बघ. अशा पद्धतीने परशा हा लेखकाला सुद्धा काय करायचा, हिणवायचा. परंतु हाच परशाचा जेव्हा दात दुखायला लागतात आणि दात दुखीमुळे हा पैलवान जो असतो, हा पैलवान पूर्णतः मडून पडतो आणि त्या ठिकाणी जो स्वतःला सिंह म्हणणारा जो परशा आहे तो त्या ठिकाणी काय म्हणतो की आता काही सिंह राहिलेला नाही, सगळं परवडलं परंतु दात दुखी मात्र नको. अशा पद्धतीने जेव्हा परशाचा सिंहाचा त्या ठिकाणी एकदम एखाद्या कुत्र्याने मार खाल्ल्यासारखा जेव्हा त्याची अवस्था त्याची होते पैलवानाची, तेव्हा मात्र लेखकाला वाटतं की नाही, कुठे ना कुठे दातदुखी हा विषय आहे आणि त्याच्यामुळे त्रास होतो. तेव्हा वेळेला लेखकाचा संशय दातदुखी होतो. नंतरच्या याच्यामध्ये एके दिवशी असाच परशाची अवस्था लेखकाने बघितलेली असते आणि मग काही कालांतराने एके दिवशी कधीही न दुखणारा दात लेखकाचा दुखायला सुरुवात होतो. लेखकाचा दात दुखायला सुरुवात झाल्यानंतर लेखकाला तो त्रास असह्य होते आणि लेखक मग त्या दातदुखीच्या असह्य त्रासामुळे, असह्य वेदनेमुळे काय होतात, पूर्णतः ते मरून जातात. आणि मग अशा स्थितीमध्ये लेखकाची जी अवस्था होते त्या अवस्थेमध्ये लेखक ओरडायला जातात, कितीही केला तरी तोंडामध्ये ते आवाज बाहेर निघणार नाही याची काळजी घेतात, परंतु दात इतका दुखत असतो की त्यांचा आवाज बाहेर जातो. आणि मग त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी, लेखकांच्या पत्नी सांगतात की ओरडू नका, बाहेरचे लोक काय म्हणतील. मग त्यावर लेखक म्हणतात की लोकांना काय, लोकांना काही होऊ दे, दात माझा आहे, मला त्रास होतो आहे, मी ओरडणार नाही तर काय. परंतु या प्रसंगामध्ये सुद्धा मग अशा लेखक त्या ठिकाणी सांगतात की जेव्हा कधी माझा दात दुखायला लागतो तेव्हा आजूबाजूची गल्लीतल्या लोकांना झोप लागत नाही अशी माझी पत्नी सांगते. आणि त्याच दातदुखीमुळे सगळेजण माझ्या घरी डोकावून बघतात आणि म्हणतात दातदुखीच ना, एवढं काही विशेष नाही दातदुखीचं. अशा पद्धतीने येऊन लेखकाला त्या ठिकाणी घेऊन जातात. आणि मग दातदुखी कशामुळे होते तर लेखक सांगतात, दातदुखीच्या काळामध्ये मला भेटायला येणाऱ्यामध्ये सर्वात प्रथम जर कोणी येत असेल तर दाते नावाची व्यक्ती मला भेटायला येते. मग ही दाते, दातार अशी जी नावं आहेत की जी दाताशी संबंधित नावे आहेत, त्या लोकांना सुद्धा मला दातदुखीच्या या त्रासामध्ये त्यांना सुद्धा भेटण्याची इच्छा होत नाही. आणि नेमके कसे दातदुखीच्या वेळेस दातेच कसे प्रथम येतात असा प्रश्न देखील लेखकाला पडतो. लेखक या ठिकाणी सांगतात की दातदुखीच्या त्रासामुळे मग बाकीचे सगळे जे शेजारी असतात ते माझ्या घरी येतात आणि एक परिसंवाद त्या दातदुखीवर झालाच पाहिजे अशा पद्धतीचा परिसंवाद त्या दातदुखीच्या वेळेस सुद्धा होतो. शेजारी पाजारी लेखकाच्या घरी जमतात आणि मग सगळेजण दातदुखी कशामुळे होते, दातदुखीचे परिणाम काय, दात दुखण्यामुळे काय त्रास होतो, दात दुखण्यावर काय उपाय केले पाहिजे यावर एक चांगला परिसंवाद लेखक म्हणतात माझ्या घरी होतात. सर्वजण या परिसंवादामध्ये सहभागी होतात, जोराजोराने बोलतात. त्यांच्या जोराजोराने बोलण्यामध्ये माझा मात्र ओरडण्याचा आणि माझा त्रास त्या आवाज त्यामध्ये दबून जातो. अशा पद्धतीने लेखक म्हणतात की त्या ठिकाणी परिसंवादामध्ये मग सर्वजण आपापले उपाय सांगतात.
20-25 उपाय, 20-25 गोळे आणि मग ते परिश्रमात संपून सगळे जण घरी जातात। मग त्याच उपायांपैकी माझी पत्नी काही ना काही 2-4 उपाय त्याच्यापैकी करते। माझ्या दातदुखीसाठी काही 2-4 भुवे देतात, कोणी कापूर देतो, कोणी काही करतात आणि अशा पद्धतीने ते उपाय करून मी त्याचा पालन करतो आणि 2-4 दिवसांनी मग कुठेतरी तो दात थोडासा दुखायला बंद होतो आणि मग सगळेजण विचारतात की काय दात बसला ना, दात दुखी बसली ना। मग मी देखील त्यांचा मोड करत नाही आणि त्या सगळ्यांना सांगतो नाही नाही, तुम्ही जो उपाय सांगितला त्याच्यामुळेच माझा दात बसला। हे सांगून त्यांना सुद्धा वाटतं की आपलाच उपाय कामाला आलेला आहे। पण 2-4 दिवस जातात आणि पुन्हा अजून तो दात दुखायला अजून सुरुवात होते। आता मात्र लेखकाला वाटतं की आता 2 दिवस गेले, अजून हा दात दुखायला अजून त्रास असह्य होतो। आता लेखक पूर्णतः या निर्णयापर्यंत पोहोचतात की आता मात्र आपण काय करायचं, आता आपण आपला दात काढून टाकायचा। असा निर्धार लेखकाने केल्यानंतर लेखक सरळ दंतवैद्यकाकडे जातात आणि दंतवैद्यकाकडे जाऊन त्या ठिकाणी दात काढण्याचा निर्णय सांगतात। कोणालाही न पटणारा निर्णय मात्र दंतवैद्याला पटतो आणि दंतवैद्य त्या ठिकाणी दात काढायचा निर्धार तुमचा योग्य आहे, निर्णय योग्य आहे असं सांगतात। ज्या दंतवैद्यकाबद्दल 10-12 वर्षापूर्वी लेखकांची जी त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो मात्र लेखक म्हणतात की माझा दृष्टिकोन जो होता दंतवैद्यकाकडे बघण्याचा तो कारण बदलून जातो त्या ठिकाणची अवस्था। कारण की मी अशी कथा ऐकलेली होती की दंतवैद्यकाकडे जाणं म्हणजे त्रास, त्यांची ते खुर्ची, त्यांचे ते जार वगैरे बघून त्रासच होणार, ही कल्पित कथा। जेव्हा मी प्रत्यक्षात दात काढायला जातो आणि त्या ठिकाणी दंतवैद्यकाच्या खुर्चीवर बसतो आणि माझा दात कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता काढला जातो, त्यावेळेला लेखक म्हणतात की दंतवैद्यकाबद्दल माझ्या मनात असणारा गैरसमज पूर्णतः त्या ठिकाणी खुर्चीवर बसल्यानंतर पूर्णतः निघून जातो। अशा पद्धतीने लेखक त्या ठिकाणी आपला दात काढतात आणि मग दात काढल्यानंतर ते पूर्णतः तो दात दंतवैद्यक त्यांना दाखवतो की हाच तुमचा खलदंत की जो तुमच्या दात संपूर्ण तुम्हाला त्रास देत होता। लेखक तो दात बघतो आणि लेखकाला वाटते की हा दात आपण घरी घेऊन जा म्हणजे बाकीच्या दातांना काही डाग बसेल, परंतु मग लेखक हा सुद्धा निर्णय घेतात की नको, याची संगतच नको आणि म्हणून तो दात लेखक त्या दंतवैद्यकाला काय देतात, भेट देतात आणि लेखक घरी येतात। अशा प्रकारे लेखक आपल्या दातदुखीपासून काय होतात, मुक्त होतात। तर अशा रीतीने मग लेखक घरी आल्यानंतर सगळ्या शेजाऱ्यांना सांगतात की आता तुम्ही निश्चिंत राहा, जो मला त्रास देत होता आणि माझ्या त्रासामुळे तुम्हाला सगळ्यांना जागावं लागत होतं तो दात मी आता काढून टाकलेला आहे, आता सगळे निश्चिंत व्हा। अशा पद्धतीने लेखक दातदुखीच्या त्रासामुळे जे त्यांना वेदना होता तो दात काढून घेतात आणि त्या ठिकाणी त्यांचा दातदुखीचा त्रास थांबतो। थोडक्यात काय तर प्रसंगनिष्ठ विनोद या पाठामध्ये आलेले आहेत। मागच्या दशकेत सुद्धा आपण हा पाठ वाचनाच्या स्वरूपातून घेतलेला होता, वाचनाच्या स्वरूपातून आपण अर्थपाठ घेतलेला होता, त्यानंतरचा आज आपण घेणार होतो। परंतु या ठिकाणी आपण कथात्मक स्वरूपातून सारांश रूपाने हा पाठ या ठिकाणी अभ्यासलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात या पाठातून दातदुखीमुळे होणारा असह्य त्रास, त्या दातदुखीच्यामुळे व्यक्तीची होणारी दयनीय अवस्था आणि या गंभीर प्रसंगी सुद्धा जे प्रसंगनिष्ठ विनोद या पाठामध्ये आलेले आहे ते प्रसंगनिष्ठ विनोद व्यक्तीला खळखळून हसवल्याशिवाय राहत नाही, असा हा विनोदी लेखक वसंत सबनीस यांनी या पाठामध्ये दिलेला आहे। तो तुम्ही घरी अजून पूर्णतः चांगल्या पद्धतीने वाचन करा आणि त्याच्यावर असणाऱ्या कृती तुम्ही स्वाध्यायामध्ये आपल्या लिहून काढा। धन्यवाद।